ती बहीण लिहिते, दादा या माणसाच्या गर्दीत हरवला माझा भाऊ, या माणसाच्या गर्दीत हरवला माझा भाऊ, तू कुठं राहतो मला माहिती नाही दादा, आज भाऊबीज आहे, मी तुला भेटायला येते, पण सांग कुठल्या पात्यावर भेटायला येऊ. ते दादा मी गरीब आहे, पण या त्याला कुठल्या रंगाचा शर्ट घेऊ, सांग तुला कुठल्या पात्यावर भेटायला येऊ. 4 वर्ष झाले रे आई बाप गेले, चप्पल सोडाय माहेर राहिलं नाही, पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय, आज दिवसभर येतात शेजाऱ्यांचे भाऊ तर आठवण येते, सांग कुठल्या पत्त्यावर भेटायला येऊ. दादा सरकार म्हणते अर्धी वाटणी घे, नको तुझी शेतीवाडी, नको तुझं घरदार, नको तुझी वाटणी, कधी माहेरात आले तर आवडीनं खाईन तुझ्या घरची भाकरी आणि चटणी, दादा 2 घास घालशील का जीव, सांग कुठल्या पात्यावर भेटायला येऊ. तिनं अजून एक वाक्य भारी दिलं, ती म्हणली दादा 2 वर्षापूर्वी कोरोना आला आणि तुझ्या दाजीचं मेवण्याचं काम गेलंय, गावात आलोय आम्ही, तू फोन सुद्धा नाही करत, 2 वर्ष झालं, सवय नाही मला शेतातल्या कामाची, मी रोज दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते आणि तळातावर आलेल्या फोडाक पाहिलं का दादा तुझी आठवण येते, सांग कुठल्या पात्यावर भेटायला येऊ.